ओम गुरुभ्यो नमः। भावांनो, कृतज्ञ माणूस कोणाला म्हणतात तुम्हाला माहिती आहे? कोण समोरच्या व्यक्तीकडून घेतलेल्या उपकाराचा स्मरण ठेवत नाही किंवा आदर ठेवत नाही, त्याला आपण कृतज्ञ माणूस म्हणतो। एकदा अकबर बादशाहने बिरबलला विचारतो, ह्या जगातील सर्वात मोठा कृतज्ञ कोण? तेव्हा बिरबल उत्तर देतो, जावई बापू, म्हणजे जावई। जावई जो असतो ना, तो ह्या जगातले सर्वात मोठा कृतज्ञ असतो म्हणून बिरबल उत्तर देतो। ते कसे म्हणून बादशाह विचारतो, तेव्हा बिरबल सांगतो, जावईला सासऱ्याने काय पण देऊ दे, किती पण देऊ दे, त्याला तृप्ती होणारच नाही, तो समाधानी होणारच नाही। म्हणून ह्या जगातला सर्वात मोठा कृतज्ञ जावई असतो। भावांनो, मला वाटतंय ह्याच्यापेक्षा मोठे कृतज्ञ ह्या पृथ्वीवर असतात। ते कोण असतात बघा, तुम्हालाही माहिती आहे। माणूस जन्म घेतो एका स्त्रीच्या पोटातून आणि माणसाचं पोषण होतंय एका स्त्रीच्या छातीच्या दुधातून, आणि प्रत्येक माणूस सुखी संसार करतो एका स्त्रीच्या संगाने। एवढेच काय, मेल्यावर त्याचा प्रेताचा अलंकार सुद्धा एका स्त्रीच्या रडूने किंवा एका स्त्रीच्या दुःखाने करून घेतो पुरुष। हे तुम्हाला माहितीच आहे। बघा, एवढे असून देखील, म्हणजे जन्म स्त्रीपासून, पोषण स्त्रीपासून, सुखसंस्कार स्त्रीपासून, एवढेच नव्हे, मेल्यावर प्रेताचं अलंकार सुद्धा स्त्रीच्या दुःखातून। एवढे असून देखील जेव्हा एखाद्या मुलीचा जन्म होतो ना, मुलीच्या जन्मावर निराश होणारे वडील असतात, ते सगळ्यात मोठे कृतज्ञ असतात माझ्या दृष्टीने बर का। आणि मूर्ख कोण असतात बघा, मूर्ख। ह्या जगातला सर्वात मोठे मूर्ख म्हणजे स्त्रीपासून जन्म घेऊन, स्त्रीपासूनच पोषण होऊन, स्त्री संगानेच सुखी संसार करून, मेल्यावर स्त्रीच्या दुःखातूनच प्रेताचा अलंकार करून घेणारा एक पुरुष कुणाला तरी एक मुलगी झाले म्हणून हसतो बघा, तो ह्या जगातील सर्वात मोठा मूर्ख आहे। माझ्या दृष्टीने तो ह्या जगातील सर्वात मोठा महामूर्ख आहे। धन्यवाद।